गाऊन शिवतोय त्याच्यासाठी मेजरमेंट घेतलेलं आहे. तर गाऊनमध्ये डिझाईन असल्यामुळे मधून कापून घेतलाय आणि पुढचा आणि मागचा वेगवेगळा केलाय. तर आधी आपण मागच्या भागाप्रमाणे हा कापून घेणार, मग हाच भाग तसा दुसऱ्या भागावरती ठेवून दुसरा पण कापून घेणार. 8.5 शोल्डर घेतली आहे. जास्तीत जास्त इथे 3.5 ते 4.25 पर्यंत गळ्याची रुंदी ठेवली. बाकीचं उरलेलं शोल्डर. गळ्याची उंची आहे 8. इथे क्रॉस गळ्याची उंची घेतली आहे. इथे पण जेवढं इथे ठेवलंय तेवढंच इकडे पण ठेवून घ्यायचं 4.25. हे जोडून घ्यायचं गळ्याचं. गळ्याचा शेप आपल्याला हवा तो आपण नंतर देऊ शकतो. मागचा गळा छोटासाच आहे, 1 ते 1.5 इंच. पॅक गळा आहे. कापायचं नाहीये काहीच. इकडे इथून खाली 7.5 वर ठेवायचं सरळ. अर्धा इंचाचा शोल्डर उतार द्यायचा असा. इथून खाली 7.5 ठेवूया. इकडे आलं. कमरेची उंची आहे 18. बाकी लूज पॅटर्नच आहे. इथे चेस्टच्या इथे घेणार आहे 29 अर्ध येत आहे. 14.5 आणि पुढे 1.5 बरोबर येत आहे अगदी कट टू कट. कमरेचं पण तसंच करून घ्यायचं. कमरेचं आहे फोल्डिंग वर 26च्या अर्धे येतं 13. इथे 13 घेतोय आणि 1.5 इंच हे जॉईन करून घ्यायचं. इकडे पण जॉईन करायचं 8.5. अर्धा इंच आतमध्येच घेऊया. मुंड्याचा शेप दिलाय, फ्रंटचा शेप आहे. उंची आहे 53 + 1. अर्धा इंच वरती खाली 1 म्हणजे 1.5. 53 मध्ये 1.5 केलं 54 1 पर्यंत उंची आली. तर इथे आपण उंचीची लाईन पण आखून घेऊया आणि कापून घेऊया. हे चेस्ट राऊंड आहे, हा वेस्ट राऊंड आहे. हा नेक करतोय. शोल्डर पासून स्टार्ट केलंय इथून इथपर्यंत. मार्किंग केलेला भाग बरोबर कापून घेतोय आणि उंची पण कापून घेतोय. आता खाली कपडा ठेवून घेतलाय दुसरा आणि कटिंग करतोय. म्हणजे एक भाग पुढचा एक भाग मागचा. उंची पण कटिंग करून घे. हा पुढचा मुंडा कापून घेणार. हा खालचा जो आहे तो मागचा मुंडा राहणार आणि मग इथे पुढच्या गळ्याचे चेंजेस करणार. हा पुढचा आहे, हा मागचा आहे. खालचा भाग आतमध्ये ठेवलाय आणि फक्त आता पुढच्याचा मुंडा कापतोय. आधी मागचा गळा कापतोय, मग पुढचा गळा कापून घेतोय. मागचा गळा घेतलाय, आता पुढचा गळा शेप देऊन कापून घेतोय. पुढच्या गळ्याचं मार्किंग केलंय, आता फक्त कापून घेतोय.